होय अंग हरी रूपा प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव एक देशी जीवतळा हा सकळा सोयरा प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देह भाव तुका म्हणे उरला देवा गेला देवा त्या काळी प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह समचरण सरोजम संद्रनीलाम्बुदाभम् जगरनिहितपानीं मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कन्दरं कंसनेत्रम् सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्दम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञे जीवोद्धरारतावतरं कलङ्कं गतेजोधिकामोदिवक्त्रम् फलानीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं यतपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिम् नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनीतिम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पद्य धनं च विधाय भक्तिं विलोकितोऽयं समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसागरं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मा स्वरूपिणी सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर कीर्तन चांग होय अंग हरी रूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव अधिष्ठान दैवत भगवान श्री कालभैरवनाथांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो।
मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवास नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुखनिवास नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संगती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. कीर्तन भक्तीचा पहिला परिणाम आमचं जीवन हरिरूप होईल. अभंगाचं पहिलं चरण. प्रपंचातील देह भावाचा आम्हाला विसर पडेल आणि परमार्थामध्ये आम्हाला 4 अवस्था प्राप्त होतील. अभंगाचं दुसरं चरण. या विश्वाचे मालक ज्यांना आपण देव, परमेश्वर, ईश्वर, आत्मा, मालिक, गॉड, जगदेव, हरी वेगवेगळ्या नावाने संबोधतो ते परमात्मा आमच्या सगळ्यात जवळचे सोयरे आहेत याची जाणीव होईल. अभंगाचं तिसरं चरण. पहिल्या श्वासापासून ते समारोपापर्यंत जी काळाची भीती आहे ती काळाची भीती कीर्तन भक्तीमुळे नाहीशी होईल. अभंगाचं चौथं चरण. विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र पोपगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे. भगवान श्री कालभैरवनाथांच्या जन्माष्टमीच्या निमित्ताने आणि चतुर्थ तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ, उदार अन्नदाते, देणगीदार, पंच कमिटी मंडळ, तरुण मित्र मंडळ सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणारा 48वा अखंड हरिनाम सप्ताह आज या उत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीचे सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला की माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा व्यक्तिमत्व आपल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळाचे मार्गदर्शक, आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक, आदरणीय हरिभक्ती परायण, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, आदरणीय पडतरे तात्यांच्या प्रेमास्तव आजच्या सेवेचा आलेला हा योग आहे. मागेही एकदा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन सेवेचा योग आला आणि आज पुन्हा एकदा तात्यांनी हट्ट धरला. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा गोड असा योग आला. गावकरी मंडळी, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ आणि सर्व उत्सव समितीतील सर्व कार्यकर्त्यांचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो. अतिशय सुंदर नियोजनातनं आपण हा सप्ताह संपन्न करताय. या सप्ताह करता आळंदीकर महाराज मंडळींची उपस्थिती उल्लेखनीय आहे. या सर्व महाराज मंडळींचं आपण जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया. जोरदार 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 टाळी वाजवा. गायन क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते वारकरी भूषण हरिभक्ती परायण विठ्ठलजी महाराज जाधव महाराजांना वंदन आहे. प्रारंभीची चाल ज्यांनी गायली आहे, चाल एवढी गोड झाली की चाल संपूच नाही असं मला वाटत होतं. गोड स्वर आणि गोड स्वभावाची दोन्ही महाराज मंडळी. जसे विठ्ठलजी महाराजांची पंचपती झाली तितक्याच तोला मोलाची चाल आपल्या कीर्तन सेवेमध्ये ज्यांनी रुजू केलेली आहे ते हरिभक्ती परायण गायनाचार्य स्वररत्न महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य माझी अनेकदा ज्यांची भेट होते ते हरिभक्ती परायण स्वर सम्राट संदीपजी महाराज खरा. त्याचबरोबर गायनाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य स्वररत्न अशी अनेकदा ज्यांची भेट होते ते गोपाळजी महाराज ढेंबरे महाराजांनाही वंदन आहे. मृदंग रत्न महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्ती परायण रवी महाराज पाटील महाराजांना सुद्धा वंदन आहे. मृदंगाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्ती परायण गोविंदजी महाराज पाटील महाराजांना सुद्धा वंदन आहे. नवनाथ दादांचं सुंदर साऊंड आहे. नवनाथ दादाला सुद्धा धन्यवाद आहे. मंडपचं आणि साऊंडचं खूप चांगलं व्यवस्थापन. नवनाथ दादाचं नाव नवनाथ साऊंड सिस्टीम, नवनाथ साऊंड सिस्टीम आहे आणि त्यांचं नाव आहे गुरुबंधू अँड सन्स. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. गुरुबंधूंनाही धन्यवाद आहे. तात्या हार्मोनियमवर आहे. ही गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी आहे आणि आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी सर्वांचे अंतःकरणपूर्वक मी आभार मानतो. संस्थेचं काय नाव आहे? अलंकापुरी वारकरी शिक्षण संस्था. आमच्या सर्व विद्यार्थी महाराज मंडळींचे टाळी वाजवून आपण स्वागत करूया. माझ्या समवेत आलेले मृदंगाचार्य युवा कीर्तनकार हरिभक्ती परायण स्वप्नीलजी महाराज कदम यांचेही ग्रामस्थांच्या वतीने स्वागत. विनेकरी बाबा चौकदार महाराज,
सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, माझ्या माता बहिणी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया हरिभक्तीपरायण अविनाथजी महाराज, हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज, आपल्या गावचं वैभव, आपल्या परिसर अविनाश महाराजांना सुद्धा वंदन करा. गावचं वैभव असणारी अविनाथजी महाराज, सगळी महाराज मंडळी सगळ्यांना वंदन करा. संदीपजी महाराज सोशल मीडियाचे युट्यूब चॅनल ऑपरेटर, आपल्याला सुद्धा वंदन. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरूंनी कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादित केलं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा कीर्तन भक्तीतला अनुभव हा 4 युगांचा आणि तुमचा माझा कीर्तन भक्तीतला अनुभव फक्त 1 जन्माचा. माझ्या जगद्गुरूंनी 4 युग भजन केलं, कीर्तन केलं. प्रतयुगामध्ये प्रल्हादजींच्या रूपानं भजन केलं, त्रेतायुगामध्ये अंगदजींच्या रूपानं भजन केलं, द्वापार युगामध्ये उद्धवजींच्या रूपानं भजन केलं आणि कलियुगामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या रूपानं आणि त्यांनी स्वतः भजन केलं. प्रमाणात जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा संप्रदाय सकळांचा येतोनिया. महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. संप्रदाय सकळांचा येतोनिया. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे नामदेवरायांचे अवतार आहेत आणि नामदेवरायांचं भजन 4 युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे झाकुनी उभी ती जनी. 4 युगांची भक्ती आहे आणि तुमचं माझं भजन 1 जन्मच. त्यातही पूर्ण जन्म आपल्याकडनं भजन घडत नाही. बालपण गेले नेनता आणि तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. म्हणजे बालपण बोलता बोलता चालता निघून जात आहे, तारुण्यामध्ये जबाबदारी येते आणि वार्धक्यामध्ये पुन्हा ती चिंता उभी राहते. बालवई खेडी रमलो तारुण्य नासले बालवई खेडी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवाता दिसे पैल तीर चंद्रभाव पांडुरंगा चंद्रभाव पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर मन करा थोर कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकोर भुकेला चकोर भुकेला. बालपण सहज निघून जात
आमचं आयुष्य किती, मूळ आयुष्य किती आणि भजनातलं आयुष्य किती. बरं, पॅकेजच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर पॅकेजचं जग आहे. आयुष्याचं पॅकेज भगवंतानीच कमी 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 करत आणलंय. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, अस्थिमय प्राण होता, जगायचे म्हणजे. रवींद्र महाराज 1 शून्य देवाने काढून घेतलं 1,00,000. त्रेतायुगामध्ये किती आयुष्य झालं मग? 10,000 वर्ष. 10,000तलं 1 शून्य काढून घेतलं. कुटुंबाची प्रगती मंदावली की कुटुंब प्रमुख घरातील सुविधांमध्ये कपात करतात. भगवंताने पाहिलं आपल्यापर्यंत कोणी येत नाही, 10,000 वर्ष जगले तरी माझ्यापर्यंत कोणी आलं नाही, आयुष्य कमी करा. 10,000तलं 1 शून्य निघालं, किती राहिले खाली? 1,000. 1,000तला शून्य काढून घेतलं देवाने, किती राहिले? 100. कलियुगामध्ये 100 आहेत. अल्प आयुष्य गोपालजी महाराजांनी अल्प आयुष्य मानव देह शतगणी लेते आरद्रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. काल भैरवनाथ महाराजांना विनंती करू आपण की 1,00,000तला शून्य निघाला आमची तक्रार नाही, 10,000तला शून्य निघाला तक्रार नाही, 1,000तला शून्य निघाला तक्रार नाही, 100तला शून्य काय काढू नका. आता जर 100तला शून्य निघाला तर किती राहतील खाली बरं? काय भजनासी उरले ते पाहेगा. माझ्या जगद्गुरूंना जो जो क्षण त्यांना मिळाला तो त्यांनी चिंतनात व्यतीत केला आणि अनुभव नोंदवला. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ ही मंगळ मंगळाचे. ऐका बरं, आपला वेळ हा परमार्थात जावा, आपला वेळ हा भजनात जावा, आपला वेळ हा वडीलधाऱ्यांच्या सेवेत जावा, आपला वेळ हा अन्नदानात जावा, आपला वेळ हा चांगल्या विचारात जावा. कारण क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. आपण किती दिवस जगलो ही झाली क्वांटिटी आणि आपण त्यात कसे वागलो ही झाली क्वालिटी. विठ्ठल माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्या रस्त्याने चालतील ना, विठ्ठल बाबा ते रस्त्यातली सगळी झाडं बोलायची महाराजांबरोबर. बाबा अहो रामकृष्ण हरी बाबा, झाड बोलायचे आपल्या बरोबर. झाड बोलले का? कधी कधी माणसंच बोलत नाही तर झाडायचे काय करायचं? खेटून जाते पण बोलत नाही, पण काम असल्यावर मात्र लवून भजून झाड बोलायचे, वेली बोलायच्या, रजकण बोलायचे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायती वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी सुस्वरे आळवी ते वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. मंडप पृथ्वी आसा मंडप पृथ्वी आसा रमिते ते मना क्रीडा करी. तुका म्हणे होय मनासी संवाद. तुका म्हणे होय मनासी संवाद. आपला जीवन आपणाची
माणसांनी बोलावं, ओळख असेल नसेल जगद्गुरूंनी स्वतः त्यांच्या बरोबर बोलावं. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळी असे पाप नाशे दर्शन. एक दिवस प्रसंग असा घडला की माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची देवपूजा आटोपली, नित्यनेम आटोपला. महाराजांनी गळ्यात विणा घेतला आणि भजना करता निघाले. तेवढ्यात जिजाई आल्या. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 जिजाई भाग्यवान. एक जिजाईने आपल्या कपाळावरचं कुंकू या महाराष्ट्राला दिलं, म्हणून या महाराष्ट्राला पंचम वेद पाहायला मिळाला. तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या रूपानं त्यांच्या धर्मपत्नी जिजाई भाग्यवान आहेत. आणि दुसऱ्या जिजाई भाग्यवान आहेत की ज्या जिजाईने आपल्या पोटचं लेकरू या महाराष्ट्राच्या भूमीला दिलं. वयाच्या 16व्या वर्षी भगवान गोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघालेला महाराष्ट्रातला तरुण, ज्या तरुणाने वयाची 50 वर्षातले 35 वर्ष तुमच्या माझ्याकरता समर्पित केले, की ज्या तरुणामुळे आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनींचं सौभाग्य आणि तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. याच तरुणाने तुमच्या माझ्याकरता तब्बल 361 किल्ले जिंकले. पण एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारे या विश्वातले एकमेव एक राजे जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या जिजाई भाग्यवान आहेत. आईसाहेब आल्या, जगद्गुरूंचं दर्शन घेतलं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आईसाहेबांना प्रेमानं आवले मानायचे. दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्याबरोबर आईसाहेबांच्या डोळ्यातले अश्रू महाराजांच्या पायावर पडले. महाराज बोलते झाले, आवले काय झालं रडायला? सकाळी रडते, आज रडू नाही तर काय करू? तुम्ही भजनाला जाता, तक्रार नाही माझी, भजनाला जा. तुम्ही कुठं भजनाला जाता तेवढी जागा मला सांगा, कारण तुमची शिदोरी घेऊन मला तिथे यायचंय जिथं तुम्ही भजन करता. आणि तुम्ही प्रसाद घेतल्याशिवाय मी भोजन प्रसाद घेत नाही. काल तुम्हाला शोधता शोधता 4 वाजले, वाईट वाटलं, डोळे भरून आले. सकाळची न्याहारी 4 वाजता झाली. आज तुम्ही कुठे जाणार आहात तेवढं मला सांगाल का? तिथं मी वेळेवर भोजन प्रसाद घेऊन येते. त्यावेळी महाराज म्हणतायत, आवले माझं काही ठिकाण नक्की नाहीये, माझ्याकडे कुठं डायरी आहे, कथा 12, 4 ते 6, 7 ते 9, 9 ते 11. माझे पाय जिकडे नेतील ना तिकडे मी जाणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला वेळेवर जेवण देऊ शकणार नाही का कधीच? आईसाहेब रडायला लागल्या. आणि आईसाहेबांना माझ्या जगद्गुरूंनी जो मार्ग सांगितला, जे सूत्र सांगितलं ते सूत्र ऐका मायबाप. अभंगाची प्रस्तावना यामध्ये आपल्याला कळून जाते. अभंगाची प्रस्तावना थांबेल. आता पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश करतोय. माझ्या जगद्गुरूंनी सांगितलं, आवले मला शोधायचं असेल ना तर एक उपाय आहे, फक्त कोणाला सांगायचा नाही. तुम्ही बोपगावकर मंडळी माझ्या प्रेमाचे आहेत, मी तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही सुद्धा दुसरं कुणाला सांगायचं नाही. माझ्या जगद्गुरूंनी सांगितलं, मला शोधायचं असेल तर एक उपाय आहे. तू इंद्रायणीच्या पुढे शिदोरी घेऊन आली ना, हो 3 रस्ते फुटतात, बर त्या 3ही रस्त्यांची माती घ्यायची, कानाला लावायची. ज्या मातीतून श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल असा ध्वनी येईल त्या रस्त्याने मी गेलेलो असेल. ज्या रस्त्याने, ज्या रजकणातून, ज्या मातीतून श्री विठ्ठल जय विठ्ठल ध्वनी येणार नाही त्या रस्त्याने मी कधी गेलेलो नसेल. मायबाप चमत्कार ऐका. एका सिद्ध महापुरुषाच्या पदस्पर्शानं रजकणानं सुद्धा भजन करावं. एका सिद्ध महापुरुषाच्या पदस्पर्शानं गोवरेंनी सुद्धा भजन करावं. अशी या देहामध्ये कोणती शक्ती, कोणतं चैतन्य संचारलं, कोणत्या शक्तीमुळे हे चैतन्य आलं, तर त्या शक्तीचं वर्णन करतात, त्या साधनेचं वर्णन करतात महाराज अभंगाचं पहिलं. कीर्तन
कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन चांग म्हणजे कल्याण करणार आहे. चांग या शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारी. कीर्तन कल्याण करणार आहेत एक आणि कीर्तन कल्याण करणार आहेत दोन. महाराजांना विचारू आपण की जगद्गुरु आपण एकच शब्द दोनदा का वापरलात? बर, शास्त्रामध्ये एक शब्द दोनदा वापरायला परवानगी नाही, दुरुक्तीचा दोष लागतो. तरी महाराजांच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे, काही बरेच अभंग आहेत की जे एक एक शब्द दोनदा घेतलेले आहेत महाराजांनी. अमर आहा अमर आहा खरे की पहा कोठे हे देवाची बरे, देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही कैचा धाक सकळीक आपुले. एक शब्द दोनदा घेण्याचं कारण एक आहे की संतांची जी जागृती आहे ती दोन प्रकारची आहे. एक कर्तव्य जागृती करता कीर्तन चांग आणि दुसरं स्वरूप जागृती करता कीर्तन चांग. विठ्ठल चला ऐका, आमचं पहिलं कर्तव्य भगवान श्री कालभैरवनाथांनी आपल्याला आजपर्यंत सांभाळलं. आपल्यावर कोणतंही संकट येऊ दिलं नाही, आपल्या सगळ्यांना सुखात ठेवलं. म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे तयाचे भजना चुकू नको, चुकू नको, तयाचे भजना चुकू नको. तयाचे भजना चुकू नको, तयाचे भजना चुकू नको. एक नारायण तयाचे भजना चुकू नको. हे कवी पाहण्याचं चैतन्य, ऐकवी ऐकण्याचं चैतन्य. एक नारायण तयाचे भजना चुकू नको. किंवा जेने हा जीव दिला दान तयाचे करीना जग जीवन नारायण गाई नगो नया. जिने हा जीव दिला दान देणारा परमात्मा. मला सांगा, आपल्याला भगवंताने इथपर्यंत पाठवलं, आपण देवाला काय दिलं? देवाला कालभैरवनाथांना आपण काय दिलं? बर याच्या पुढे सांगू तुम्हाला. भजन करणार नाही सांभाळतात ते, आणि भजन न करणार न कोण सांभाळतं? मग पोषितो जगाशी एक लातो, एक परमात्मा. पंढरपूरला गेल्यावर कधी दोन लाईन केल्या का देवाने? चला वारकरी या अगोदर, हे बिगर वारकरी उद्या परवा पाहू रे, तुमचा विचार करूया. नाही, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलील आईसे नाही. आणखीन एक सांगू कर्तव्य, ऐका. रात्री विश्रांती करताना आमची मर्जी आहे आणि सकाळी डोळे उघडताना त्यांची मर्जी आहे. रात्री विश्रांती केली आपण आणि सकाळी जर आपल्याला त्यांनी नाहीच उठवलं तर घरचे उठवतील का? घरचे उठवतील, उठवतील, पेटवतील. तुम्ही माफ करा मला. प्रभू स्वतः सांगतात, म्या बोलविलिया वेदू म्या चालविलिया सूर्य चाले, म्या हलविलिया प्राण आले. जो या जगाते चालिता तुझी आसते में वेदासी बोले, तुझी आसते में वेदासी बोले.
गुणवान एक नंबर साथ आहे. तुम्ही भाग्यवान मंडळी आहेत. ही गुणवान मंडळी तुमच्या आपल्या गावावरती एवढं प्रेम करतात. भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं. हा, जसं पंक्तीत वाढ नरवळकीचा असेल तर माणूस पोटभर जेवतो. आहेत पंक्तीचा लाभ सगळ्यांना. वाढ नरवळकीचा असेल पोटभर जेवतायत. आणि ही गुणवान मंडळी कीर्तन साथीला असेल ना, पोटभर कीर्तन होतं. विठ्ठला विठ्ठला परमात्म्याची तुझी आसक्तीने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी. बुद्धी देणारा तोच आहे. नाहीतर एक उपकार सांगू, नाथांचे एवढे उपकार आहेत ना की रात्री झोपेत आपण सगळं विसरून जातो. सकाळी डोळे उघडल्याबरोबर सगळं आठवतं. एका दिवशी असं घडलं, कधी आज सकाळी उठलो काहीच आठवण. नाव कळेना, गोविंद महाराज गाव कळेना, रवींद्र महाराज घरचे माणसं कळेना, कोणी आजूबाजूला फिरायचे. तेवढ्या घरची मंडळी चहा घेऊन आलेत, बा घ्या चहा घ्या चहा घ्या. आणि आपण त्यांनाच म्हणायला लागलो की तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय काय. घरच्या माणसांना जर आपण म्हटलो तर घरची माणसं आपल्याला घरात ठेवतील का वाटत काही नाही, गुपचूप फोन करतील. त्यांचे काही स्वास्थ्य बरोबर वाटना कड्या. ऐसा तू समर्थ आहे, समर्थ ब्रह्मांडाचा धनी, म्हणून कीर्तनच सांग. विठ्ठला विठ्ठला स्वरूप जागृती करता कीर्तन सांग. ऐका बरं का, स्वरूप कोणतं? आपण आपल्या नावानिशी आपलं स्वरूप जाणतो, बरोबर? नावानिशी आपण आपलं स्वरूप जाणतो. पण मला एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला नाव अगोदर मिळालं का श्वास अगोदर मिळाले? श्वास. बरं, आपल्याला नाव आपण दिलं का देवाने दिलं? आपण दिलं. आपल्याला श्वास आपणच देतो का देवाने दिले? देवाने. मग नाव महत्वाचं का श्वास महत्वाचे? श्वास महत्वाचे. श्वासाच्या महत्वानं जे आमचं जीवन प्रवाहित आहे त्याला म्हणतात स्वरूप. विठ्ठला विठ्ठला आणि काय न करता कीर्तन भक्ती आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 4व्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे. अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला संतांकडे, सद्गुरूंकडे, महापुरुषांकडे जाण्याचा सल्ला देतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयः उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनं तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संताया भजावे. सर्वस्वेसी हरपले आपण ते पावे, तरी संता ते पाहता घेवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, किंवा हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांकडे गेल्यानंतर ईश्वरीय तत्व आमच्या अंतःकरणात विराजमान आहेत. या स्वरूपाची जागृती होईल, म्हणून कीर्तन चांग. विठ्ठल होय अंग हरिरूप म्हणजे काय? ऐका. होय अंग हरिरूप, आमचं अंग, आमचा देह हरिरूप होईल म्हणजे काय? लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला मला मिळालेला जो देह आहे त्या देहाचे 3 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. हे 3ही देह अपवित्र आहेत. कसे? ऐका. तुमचा माझा जन्म झाला त्या दिवशी घरातली देवपूजा चालू होती का बंद ठेवावं लागली? बंद ठेवावं लागली. त्याचं कारण शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार नाही अपवित्र शरीरा ऐसे. पण ऐका आता, याच देहानं जर माझ्या परमात्म्याचं भजन केलं तर पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, हा देह पवित्र होतो. बर, भजनच करा, भजनच करा. ज्याला नाही भजन शक्य झालं तर माझी माऊली ज्ञानोबा राय सांगतात, त्यांनी एक करा ना. लिहिता वाचता येत असेल नसेल, फक्त त्यांनी एक करायचं, आपल्या
आपल्या आजूबाजूच्या मंडळीकडनं दररोज नियमाचा हरिपाठ करून घ्यायचा. मग पवित्रची होया देहा त्याला, पवित्रची होया देहा त्याला, पवित्राची होय देह त्याचा सूक्ष्म देह एकच प्रमाण सांगतो पुढे जातो. सूक्ष्म देह कसा तो अपवित्र आहे, कशामुळे? विकारांमुळे. स्थूल देह अपवित्र आहे विटाळामुळे, सूक्ष्म देह अपवित्र आहे विकारामुळे. विकार त्रास देतात, डोळ्याने दिसत नाही पण त्रास दिल्याशिवाय राहत नाही. परवाचं उदाहरण सांगतो. परवा कीर्तन आटोपलं आणि आम्ही आयोजक मंडळी आम्ही सगळे रवींद्र महाराज गाडीकडे चाललो. तेवढ्यात मंडपाला दोघं जण आजूबाजूला फिरताना मला दिसले. बाकीचे सगळे घरी गेले तर हे दोघं आजूबाजूला का फिरतात बरं? दोघे मंडपाला अर्ध्या प्रदक्षिण मारायचे, कुठे आले की मागे फिरायचे, मागे आले की पुन्हा मागे फिरायचे. असं मी एकाला विचारलं, दादा घरी नाही जायचं? जायचं का थांबले? ते म्हणजे तुमचं नाव पत्रिकेत पाहिलं, मग कीर्तनाला आलो. बर मग गर्दी, बर मग गर्दीत चप्पल गेली. म्हटलं मग 500 रुपये घ्या, नवीन चप्पल घ्या. तुमचा तळतळ नको, मला 200-300 किलोमीटर प्रवास करायचा, तुमची तळतळ नको बा, हे पैसे घ्या, चप्पल घ्या. ते म्हणजे चप्पलला पैसे देऊ नका. मग तो आणखीन एक जण मंडपला चक्र मारतोय, त्याला तेवढं विचार, तू का चक्कर मारतोय? म्हटलं तुम्ही नाही विचारलं? ते म्हणे आमचं तर जमत नाही ना, आम्ही तोंडच पाहते. समोर आलं का मागे फिरे, समोर आलं का मागे फिरे. बर मग विचारू त्यांना. हो दुसरे दादांना विचारलं, दादा का घरी नाही गेले आज, काय भानगड, काय बारा वगैरे? अहो नाही 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 चप्पल शोधतोय, जिथं सोडली होती गेली म्हणे, तिथून गेली असेल, जाऊ द्या. तो 1 नंबरचा तिकडे पाहत होता, तो तिकडे पण मला म्हणे बाबा केवढीची होती तेवढं विचारत. म्हटलं अरे तुझी चप्पल गेली, त्यांची गेली ना, काय करायचं आपल्याला, दोघे दुःखात आहे ना. तुम्ही नाही नाही तेवढं विचारा, सांगा बरं तेवढं विचारू आणि लगेच तुम्हाला परवानगी देतो म्हणे. मी ते 2 नंबरच्या माशांना विचारलं, दादा चप्पल नवीच होती का जुनी होती? नाही हो सकाळीच घेतली होती, 2100 रुपये चप्पल होती, 1 नंबरच्या ना टाळीच वाजवली. म्हटलं तुला काय झालं टाळ्या वाजवायला? तो म्हणे नाही टाळ्या वाजवतो काय करू, आपली तुटलेली होती त्याची नवी गेली. विठाला सूक्ष्म विकार आहे, दिसताना दिसत नाही पण जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. हे विकार बाहेर घालवण्याकरता भजन. हळूहळू राग आवरला जातो, हळूहळू विकार आवरले जातात, हळूहळू काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हळूहळू आपल्याला जिंकता येतात. म्हणून कीर्तन भक्ती एक प्रमाण आहे का? काम क्रोध बंदी काणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही चाललो गोसावी. किंवा तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर इथे विठ्ठला कारण देहाची अपवित्रता अज्ञानामुळे. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी नावाचा नाही तर मी देवाचा आहे, हे माझं स्वरूप आहे. म्हणून स्वरूप जागृती करता कीर्तन चांगलं. विठ्ठला विठ्ठला पवित्र जीवन काय असतं याकरता एक दृष्टांत सांगतो आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात आपण प्रवेश करूया. माझ्या माता द्रौपदीचं जीवन प्रासादिक आहे, खूप प्रासादिक. सदैव भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे चिंतनात एक दिवस माता द्रौपदीची देवपूजा आटोपली. गंगामाईच्या दर्शनाकरता आल्या. प्रातःकाळची वेळ, गंगामाईचं दर्शन घेतलं. गंगामाईचं दर्शन घेताना समोर एक प्रसंग त्यांनी पाहिला. एक सिद्ध महापुरुष, सिद्धीला पोहोचलेले योगी स्नान करत होते. साधू बाबा स्नान करतायत. माता द्रौपदीला खूप आनंद झाला. त्या म्हणतायत की आपलं भाग्य आहे, गंगामाईचे दर्शन होते आणि बाबांचे दर्शन होते, पण साधू बाबाचं दर्शन आपल्याला लांबून नाही घ्यायचं. बाबांची स्नान संध्या आटोपली ना की बाबा बाहेर येतील, बाबांच्या पायावर डोकं टेकून आपण दर्शन घेऊ. याकरता माता द्रौपदी हात जोडून बाहेर उभ्या आहेत. त्या साधू बाबांचे स्तोत्र पठण सुरू आहे. ओम नमः शिवाय
गुणकारी. साधू बाबाचे स्तोत्र संपले. बाबांनी डोळे उघडून गंगा मैयाला नमस्कार केला, वंदन केलं. बाबाच्या लक्षात आलं आपल्या कमरेचा लंगोट आहे तो गंगा मैयात वाहून गेला. कमरेला लंगोट नाही. बाबा गंगा मैया बरोबर बोलायला लागले आणि तो वार्तालाप माता द्रौपदी ऐकतात. गंगा मैयाला बाबा म्हणतात, मैया आप हमारी माता है, आम्ही तुमचे बालक आहोत, आम्ही तुमचे लेकर आहोत. गंगा मैया, या अवस्थेत जर मी आता बाहेर आलो तर बाहेरचे भाविक मंडळी मला रागावतील, माझी बदनामी होईल ना. या अवस्थेत मी स्नान करतोय गंगा मैयामध्ये. हा गंगा मैया, मला बाहेर जायचं नाही, मी तुझ्या कुशीतच स्वतःचा देह समर्पित करतो. माता है आप हमारी, आई आहेस तू माझी, मी माझा देह तुझ्या चरणी स्थिर करतो, समर्पित करतो. वार्तालाप ऐकताय माता द्रौपदी. माता द्रौपदीच्या लक्षात आलं की बाबाच्या कमरेचा लंगोट वाहून गेला म्हणून बाबा स्वतःचा देह त्याग करताय. माता द्रौपदीनं गंगा मैयाला नमस्कार केला, गंगा मैयामध्ये प्रवेश केला. दूरवर वाहत चाललेला लंगोट होता आणि तो लंगोट पकडून आणला आणि बाबांच्या कमरेला बांधून दिला. बाबांनी हात जोडले. ओरी काय नाव तुझं? आणि माझं नाव द्रौपदी आहे. आशीर्वाद द्या ना बाबा. अगं आशीर्वाद काय घेतेस? भाग्य घेऊन जन्माला आलीस तू. एका सिद्धीला पोहोचलेल्या महात्म्याचा आज आशीर्वाद तुला देतोय मी की आज तू एका साधूला वस्त्र पुरवलं. बघा गोपगावकरांना, साधूला वस्त्र पुरवण्याचं पुण्य आणि पुण्याही घरी घेऊन जा. साधू बाबा म्हणतात, बोरी आज तू एका साधूला वस्त्र पुरवलं. ज्यावेळी तुला वस्त्राची गरज लागेल त्यावेळी विश्वाचा मालक तुझं वस्त्र झाल्याशिवाय राहणारच नाही. हा माझा तुला आशीर्वाद आहे. याला म्हणतात करता. अभंगाचं दुसरं चरण आहे प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. भजन भक्तीतल्या 4 अवस्था आहे. पहिली अवस्था प्रेम आहे, दुसरी अवस्था छंद आहे, तिसरी अवस्था नाचे आणि चौथी अवस्था डोले. भजनामध्ये प्रेम असावं. ऐका, आपण मंदिरात येतो, मंदिरात येताना श्रीफळ घेतो. श्रीफळ नारळ प्रसाद आपल्या करता घेतो का देवा करता? देवा करता. पाण्याचा घेतो का बिगर पाण्याचा? भरपूर पाण्याचा. श्रीफळ फोडला कोणा करता? आपल्या करता का देवा करता? देवा करता. देवाला किती दिला? बरं, पुढची गंमत तर छान आहे. श्रीफळ फोडला आणि तो खराब निघाला, मग सगळा. देवाची अपेक्षा काय आहेत?
प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून निघा. भगवंताची अपेक्षाच अंतःकरण आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्मा आहे. ज्या सुख कारणे ज्या सुखा करणे देववीरा 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 वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. त्याचं कारण आहे भक्तांच्या अंतःकरणातलं प्रेम आहे. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. प्रेमे छंदे छंद लागावा या मनासी लागो हरिनामाचा छंद. आवडी गोविंद गावायासी नाचावा. कीर्तनामध्ये भजनामध्ये नाचावा. माझे जगद्गुरू नाचले. मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव चंदे वेडा झालो मी तव चंदे मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो 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 नाचतो. नाचो कीर्तनाचे रंगी गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रेमे छंदे नाचे. नाही नाचता आलं तर बसल्या बसल्या डोलायला काय हरकत नाही. डोले हरपले देहभाव. आता हरपले देहभाव हे एक चिंतन आहेत आणि देहभाव हरपला हे एक चिंतन आहे. रूपे जडले लोचन पायी स्थिरावले मन हरपला देहभाव तुझं पाहता विठ्ठला. देहभाव हरपला. बरोबर आहे की नाही. देवाला पाहिलं की देहभाव हरपून जातो आणि देवाचं भजन केलं की हरपले देहभाव. विठ्ठला विठ्ठला संकट येऊ द्यात ना. परमात्मा आपल्या सोबत असतील तर आपल्यावर ते संकट कोणताच परिणाम करत नाहीत. माझ्या माता द्रौपदीचा प्रपंच खूप मोठा होता पण विश्वाचे मालक आले माता द्रौपदी करता. आपल्या करता परमात्मा येतील. फक्त एक भगवंताला आपण विनंती करायची. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं शाम अब लेने आ जा हौसला हार न जाऊं. हो शाम आ जा. तीनों बाण के धारे तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारे तीनों बाण चलाओ ना. वाह मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे हारे के सहारे हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीनों बाण के धारे तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. देखा देखा तीनों बाण के धारे तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे. तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा हूँ मैं बाबा बाबा
कर हारा घूमे बाबा पार लगाओ ना, तीन बाण के धारे तीन बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना। राजस्थानी भजन, खाटूश्याम बाबांचं भजन. खाटूश्याम बाबांचं राजस्थानमध्ये खूप पवित्र असं देवस्थान आहे. खाटू हे गाव आहे आणि श्याम हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी दिलेलं नाव आहे. त्यांचा त्याग आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना ज्यांनी दान दिलं, विश्वाला जे दान देतात त्यांना ज्यांनी दान दिलं ते खाटूश्याम बाबा आहे. कृष्ण को जिसने दान दिया उस दानी के आगे, हमने सुना तेरा नाम लिया से सब संकट भागे, छोटू की विपदा को बाबा, छोटू की विपदा को बाबा आग लगाओ ना, तीन बाण के धारे तीन बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, आओ ना. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना दान दिल्यामुळं भगवंतांनी त्यांना वरदान दिलं. ऐका भोपगावकरांनो, ऐका, ज्यांना माझ्या खाटूश्याम बाबांना हारे के सहारे म्हणतात. या जगामध्ये जे दुःखित आहे, जे हरलेत सगळं, आता आपल्याला दुसरा पर्याय नाही, जीवन संपवायचंय, त्यांनी खाटूश्याम बाबांचं दर्शन घेतलं की त्यांचं सगळं दुःख निवारण होणार. हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा खाटूश्याम बाबांना आशीर्वाद आहे. एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा, विश्वाचे मालक आमच्या सगळ्यात जवळचे सोयऱ्यात याची जाणीव होते. आणि ही जाणीव झाल्यानंतर मात्र आम्हाला सिद्धी प्राप्त होते. एक निर्भयता, दोन निश्चिंतता, तीन सुखरूपता आणि चार स्वतंत्रता. मग हा देह देह न राहता तो देवत्वाला पोहोचतो. तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे, प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव विठोबा. हरि हरि आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली चिंतन सेवा स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश
श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसराला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य बाबांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा भगवान श्री कालभैरवनाथांच्या चरणी समर्पित करतो. आजच्या कीर्तन सेवेचा योग आदरणीय उत्कृष्ट हार्मोनी वादक आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक हरिभक्ती पारायण करतरे तात्यांच्या प्रेमास्तव सेवेचा आलेला हा योग. आपल्या सप्ताह समितीला ज्यांनी कीर्तन सौजन्य दिलेलं आहे त्यांची नावं आहेत. आपण त्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरात जोरात. आदरणीय साहेबराव मारुती फडतरे, श्री आदरणीय संजय बबनराव फडतरे, श्री आदरणीय म्हस्कू मुकिंद फडतरे, श्री आदरणीय संतोष नारायण फडतरे, श्री आदरणीय संतोष मुरलीधर फडतरे, हरिचंद्र साधू फडतरे पाटील यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्यांनी आपल्याला कीर्तन सौजन्य दिलं, त्यांना धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट विठ्ठलजी महाराजांच्या सुंदर स्वरांमध्ये आपण भैरवी ऐकूया आणि भैरवी ऐकली की लगेच कीर्तन सेवेचा समारोप. ज्ञानेश्वर तुका म्हणे वरदा देव रे, तुका म्हणे वरदा देव, तुका म्हणे वरदा देव, देह